नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग। तर काल खूप मोठ्या प्रमाणात ढगफुटी पाऊस झाल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी आहे। तर आज आम्ही चिंचोली लिंबाजी येथील पूर्ण नदीवर या ठिकाणी आलो असता तर आपण पाहू शकता की ही दोन्ही थडी या ठिकाणी नदी पाण्याने वाहत आहे। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम आपल्या चिंचोली परिसरातील व सर्व तरुणांना एक सांगू इच्छितो की पाऊस हा सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि या पाण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक तरुण मित्रमंडळी त्या पाण्यासाठी अनेक धरणावर अनेक पुलावर त्या ठिकाणी जात आहे। तर कृपया करून जात असताना ज्याला पोहता येतं त्यांनीच त्या पुलावर त्या ठिकाणी जावे, कारण खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। तर त्याच्यामुळे आपल्याला जीवितहानी सुद्धा या ठिकाणी होऊ शकते। तर आपल्या जीवाची आपण काळजी घ्यावे व मी प्रत्येक आईवडिलांना सांगू इच्छितो की आपल्या मुलांना कुठे तळ्याच्या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी जाताना आपण त्यांना थांबवावे, कारण काही मुलं धिंगामस्ती पाण्याच्या ठिकाणी करतात आणि कळत न कळत त्यांचा पाण्यामध्ये झोक जातो आणि जीवितहानी होण्याची शक्यता असू शकते। तर आज आम्ही या पूर्णा नदीवरील पुलावर या ठिकाणी आलो असता तर आम्ही या पूर्णा नदीच्या पलीकडे आपल्या चिंचोली लिंबाजी येथील खोलेश्वरचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे। तर या नदीच्या पलीकडे अनेक शेतकरी बांधवांच्या शेती त्या ठिकाणी आहे, अनेक शेतकरी बांधव त्या ठिकाणी राहतात। तर बऱ्याच वर्षापासून या चिंचोली लिंबाजी परिसरातील लोकांची विनंती आहे की या नदीवर एक पूल या ठिकाणी झाला पाहिजे, जेणेकरून या लोकांना अलीकडून पलीकडे जाता आलं पाहिजे, पलीकडून अलीकडे या ठिकाणी येता आलं पाहिजे। कारण महादेवाच्या दर्शनासाठी, खोलेश्वरच्या दर्शनासाठी अनेक भक्तगण त्या ठिकाणी दर्शनासाठी जातात। त्या ठिकाणी भंडाऱ्याचे कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे, त्यानंतर सप्ताहाचा कार्यक्रम या नदीमध्ये झालेला आहे। तर कुठेतरी या नदीमध्ये एक पुलाची गरज आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणात भक्तगण या खोलेश्वर महाराजाच्या दर्शनासाठी जातात। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून बांधकाम विभाग असो किंवा त्यानंतर प्रशासन असो किंवा आपल्या कन्नड तालुक्याच्या प्रतिनिधी असो यांना एक विनंती करतो की या पूर्णा नदीवरील खोलेश्वर महाराज यांच्या मंदिरापाशी एक पुलाचं काम या ठिकाणी झालं पाहिजे, जेणेकरून या लोकांना येण्या जाण्यासाठी या ठिकाणी परेशानी होणार नाही। आणि मी बऱ्याच शेतकरी बांधवांना ज्यांच्या नदीला खेटून वावर आहे त्यांना एक विनंती करतो का कृपया करून आपल्या शेतीमध्ये जाण्यासाठी आपण टाळावे, कारण पाणी इतकं खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि त्या आजूबाजूचे जे कट आहे ते गाऱ्याचे ते नरम या ठिकाणी झालेलं आहे। तर आपला पाय त्या ठिकाणी घसरून आपण त्या नदीमध्ये पडू शकतो आणि आपला जीव जाण्याची शक्यता आहे। तर कृपया करून 2-3 दिवस कोणीही आपल्या शेतामध्ये या ठिकाणी येऊ नये अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद।